नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण केशरी पेढा बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात। 1.5 कप मिल्क पावडर आहे, 1 कप दूध, पाव वाटी साखर, केशर दूध आणि तूप। आता आपण केशरी पेढे करायला सुरुवात करूयात। अगोदर दूध ओतून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर साखर, मिल्क पावडर, केशरी दूध जे केलं होतं ना आपण टाकून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। गॅस मी चालू केलेला नाही, कारण गॅस जर चालू केला तर मिल्क पावडरच्या गाठी होऊ शकतात। त्याच्यामुळे अगोदर दुधात हे मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग आपण गॅस चालू करू। पेढा करणार आहोत, तर त्याच्यासाठी मी खाण्याचा कलर थोडासा येलो लेमन कलर टाकत आहे। लो ते मीडियम गॅसवरती आपण हे शिजून घेऊयात। हे पेढे अतिशय झटपट होतात। हे मिश्रण आता आपण घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहूयात। गोळा पण बनायला सुरुवात होती, त्याच्यामुळं हे सतत हलवत राहायचं। जर तुम्ही हलवलं नाही एकसारखं तर ते पॅनला खाली लागण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं शक्यतो पूर्ण हे प्रोसेस होईपर्यंत आपण हे सर्व करून घेऊ। थोडंसं याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात। तूप टाकलं म्हणजे या मिश्रणाला पण एकदम छान चकाकी पण येते। अगदी 5 ते 6 मिनिटातच हा आपली गोळा बनायला सुरुवात झालेला आहे। हे मिश्रण छान शिजून घेतले ना, मग पेढा खाताना पण रुचकर लागतो। हे असंच ठेवूयात आणि मी गॅस बंद करते। हे मिश्रण आता आपण थंड करून घेऊ। याचे आता आपण पेढे बनवून घेऊ। पेढे बनवायच्या अगोदर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं। हे पहा, विकतच्या पेक्षा सुद्धा आपला केशर पेढा घरगुती सुंदर झालेला आहे। आता अशाच पद्धतीने मी सर्व पेढे बनवून घेत आहे। आपले सर्व पेढे वळून झालेले आहेत। मस्त मऊ असे आपले पेढे तयार झालेले आहेत। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।